हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 ऑब्झर्प्शन ऑफ कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 2 पेज नंबर 2.28 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द बॅलन्स शीट ऑफ मावी लिमिटेड मलकापूर ऑफ ॲज ऑन 31 मार्च 2020 इज ॲज फॉलोज. आपल्याला मावी लिमिटेड मलकापूर या कंपनीची बॅलन्स शीट खाली दिलेली आहे. ही आहे लायबिलिटी साईड, ही आहे ॲसेट साईड. लायबिलिटीला आहे 6000 शेअर्स ऑफ ₹100 ईच, 6% डिबेंचर्स, क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता तुम्ही इथे काय लक्षात घ्यायचं आहे, तर हे जे शेअर्स आहेत हे कंपनीचे आहेत. डिबेंचर्स, क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे एक्सटर्नल लायबिलिटी आहे आणि शेअर्स ही इंटरनल लायबिलिटी आहे. इथं दिलेलं आहे ॲसेटमध्ये लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल, स्टॉक, डेटर्स, बँक आणि अंडर रायटिंग कमिशन. अंडर रायटिंग कमिशन ही फिक्टिटियस ॲसेट आहे, ही ॲसेट नाही. तर त्याच्या पुढं आपल्याला दिलेलं आहे नोकिया लिमिटेड नवापूर ऑब्झर्व मावी लिमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. इथं नोकिया लिमिटेड नवापूर या कंपनीनं मावी लिमिटेडला ऑब्झर्व केलं आहे, म्हणजे काय केलं आहे, परचेज केलेलं आहे आणि खालील टर्म्स दिलेले आहेत. नोकिया लिमिटेड ॲक्वायर ओनली द ॲसेट्स ऑफ मावी लिमिटेड एक्सेप्ट बॅलन्स इन बँक. तर आता बँक अकाउंट आपल्याला त्यांनी काय केलं आहे, बँक म्हणजे जो बँकेचा बॅलन्स आहे तो घेतलेला नाही, पण ह्या ज्या ॲसेट्स आहेत त्या टेकन केलेल्या आहेत. नोकिया लिमिटेडनं मावी लिमिटेडचे ॲसेट घेतलेले आहेत, लायबिलिटी घेतलेली नाही. तर मग आता आपल्याला कोणकोणते अकाउंट ओपन करावे लागतील. एक रिअलायझेशन अकाउंट एक ओपन करावा लागणार आहे. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट एक ओपन करावा लागणार आहे किंवा इक्विटी शेअर होल्डर. आणि तिसरा अकाउंट आहे हा न्यू कंपनी म्हणजे कोण आहे, नोकिया लिमिटेड अकाउंट एक ओपन करावा लागणार आहे. बँक अकाउंट एक ओपन करावा लागणार आहे. डिबेंचर्स, क्रेडिटर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, कारण ह्या लायबिलिटीज त्यांनी घेतलेल्या नाहीत, म्हणजे ह्या 3 लायबिलिटीचा एक अकाउंट ओपन होतील. म्हणजे कोणते, तर 6% डिबेंचर्स अकाउंट ओपन होईल, क्रेडिटर्स अकाउंट ओपन होईल आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट ओपन होईल. बँक अकाउंट एक ओपन होईल, कारण बँक ही घेतलेली नाही, त्यांनी बँक बॅलन्स घेतलेला नाही नोकिया लिमिटेडनं आणि ही लायबिलिटी पेड केलेली नाही, म्हणून ह्याचे अकाउंट आपण ओपन करणार आहोत. पुढं सांगितलेलं आहे द परचेस कन्सिडरेशन वॉज फिक्स ॲट्स 5 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ॲट ₹140 पर शेअर्स फॉर एव्हरी 7 इक्विटी शेअर्स ऑफ मावी लिमिटेड. आता इथपर्यंत बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, काळजीपूर्वक बघा. जे 5 इक्विटी शेअर्स आहेत, एक शेअर ₹100 होता, तो ₹140 दिलेला आहे. म्हणजे त्याने असं सांगितलं आहे फॉर एव्हरी 7 इक्विटी शेअर्स ऑफ मावी लिमिटेड. आता मावी लिमिटेडच्या 7 शेअर्सच्या बदल्यात नोकिया लिमिटेडनं 5 शेअर्स दिलेत त्यांचे. म्हणजे काय केलं आहे बघा, 7 शेअर्स आहेत मावी लिमिटेडचे आणि आहे नोकिया लिमिटेड, नोकिया लिमिटेड आणि एक आहे मावी लिमिटेड. तर मावी लिमिटेडचे 7 शेअर्स इथं बघा लिहिले, 7 इक्विटी शेअर्स ऑफ मावी लिमिटेडचे 7 शेअर्स आणि त्याच्या बदल्यात परचेस कन्सिडरेशनच्या बदल्यात नोकिया लिमिटेडनं 5 शेअर्स दिलेत. कुणाला, तर मावी लिमिटेडला. 7 शेअर्स द्यायला पाहिजे होते, तर त्यांनी किती दिलेत, 5 शेअर्स दिलेत असं सांगितलेलं आहे. आणि मग मावी लिमिटेडला ॲक्च्युली शेअर्स किती मिळाले, तर 6000 हे नंबर ऑफ शेअर्स होते त्यांच्याकडं. तर हे शेअर्स कुणी घेतलेले आहेत, नोकिया लिमिटेडने घेतले. मग त्याच्या बदल्यात त्यांना काय दिलं, तर इथं आहे क्वेश्चन मार्क. म्हणजे बघा, 7 शेअर्स घेतले मावी लिमिटेडचे, त्याच्या बदल्यात नोकिया लिमिटेडचे 5 शेअर्स दिले. तर आता हे 6000 शेअर्स त्यांनी टेकन केले, तर त्याच्या बदल्यात त्यांनी किती शेअर्स दिले. म्हणून आपण ह्याला काय करायचं आहे, एक फॉर्मॅट तयार करायचा आहे. देअरफॉरचं साईन टाकायचं, ह्याला रेसिप्रोकल करायचं. 6000 वर डिवाइड बाय 7 इंटू हे 5, इथं क्वेश्चन मार्क आहे. तर हे आपण कॅल्क्युलेशन करून बघूया किती शेअर्स दिले कुणी, नोकिया लिमिटेडनं मावी लिमिटेडला. 1 मिनिट आपण बघूया किती शेअर्स दिले. तर 6000 डिवाइड बाय 7 इंटू 5. तर ॲन्सर पॉईंटमध्ये आलेला आहे. तर ॲन्सर आहे 4285
0.71. तर आता नेहमी लक्षात ठेवा, हा जो शेअर्स असतो हा कधी अर्धा शेअर्स नसतो. अर्धा शेअर्स कोण देतं का कोणाला नाही देत, कोण घेतही नाही, कोण देतही नाही. तर हा जो पुढचे पॉईंटच्या पुढचे शेअर्स आहेत हे पॉईंटच्या पुढचे शेअर्स नसतात. म्हणून काय करायचं आहे, एवढे शेअर्स दिले. एक शेअर्सची बघा इथं 4285 हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. नंबर ऑफ शेअर्स म्हणजे 5 शेअर्सच्या बदल्यात त्यांनी काय केलं, 7 शेअर्स द्यायचं मान्य केलं. म्हणजे 7 शेअर्स घेतले मावे लिमिटेडचे आणि नोकिया लिमिटेडनं त्यांना 5 शेअर्स दिले. मग 6000 शेअर्स घेतल्यानंतर किती शेअर्स दिले, तर किती शेअर्स दिले तर हा आकडा आला. तर एवढे शेअर्स मग अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर 4285 नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअर्स त्यांनी 140 रुपयाला दिला, 140. तर आता इथं बघा तुम्हाला काय करायचं आहे, हे वरचे जे पॉईंटचे अमाऊंट आहे ती कट करून घ्यायची आहे. बघा इथं येईल 4285 नंबर ऑफ शेअर्स इंटू कितीला एक शेअर्स घेतला तर इंटू 140. म्हणजे इथं किती 5 लाख अमाऊंट आली, 5,99,900 एवढं शेअर कॅपिटल म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल आहे. इक्विटी शेअर कॅपिटल एवढं आहे. आता मग आपल्याला काय करायचं आहे, परचेस कन्सिडरेशन काढायची आहे. आज ॲसेट त्याने टेकन केले नाही, तर थोडं आपण पुढं बघूया काय सांगितलेलं आहे. आणि अँड 700 हे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे. 6% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. म्हणजे 700 हे शेअर्स दिलेत प्रेफरन्स शेअर्स. रेट ऑफ डिव्हिडंड आहे 6%. एक शेअर्स आहे ₹100चा. हे परचेस कन्सिडरेशन वॉज फिक्स्ड असं सांगितलं. म्हणजे ही परचेस कन्सिडरेशन केलेलं आहे. म्हणजे काय केलं त्यांनी, परचेस कन्सिडरेशन म्हणजे जी मावी लिमिटेड आहे ह्या लिमिटेडला खरेदी केलं नोकिया लिमिटेडनं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी काय काय दिलं ते इथं सांगितलेलं आहे. मग आपण पहिलं काय करणार आहोत, वर्किंग नोट करणार आहोत. सोल्युशनमध्येच वर्किंग नोट आहे. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन त्याचे 2 पार्ट करायचे, एक डिस्चार्ज आणि एक ॲसेट टेकन ओव्हर. तर आता ॲसेट टेकन केली का त्यांनी, तर नाही, त्यांनी काय केलं, डिस्चार्ज केलं म्हणजे दिलं. काय काय दिलं तर प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स दिले. मग आपण इथं लिहिणार आहोत काय दिलं तर इश्यू ऑफ 5 इक्विटी शेअर्स. इथलंच आहे तसंच लिहायचं आहे. त्यांनी काय केलं, 5 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच ॲट ₹140 पर शेअर्स फॉर एव्हरी 7 शेअर्स असं लिहायचं आहे तुम्हाला. पहिलं नाव टाकूया आपण, काय दिलं, इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स त्याच्या खाली आपल्याला सांगायचं आहे काय केलेलं आहे त्यांनी, इश्यू केले. इश्यू ऑफ आहे तसं इथून लिहायचं आहे 5 इक्विटी शेअर्स ₹100 each at ₹140 पर शेअर. इथं आहे बघा पर शेअर फॉर एव्हरी 7 इक्विटी शेअर्स. फॉर एव्हरी 7 इक्विटी शेअर्स म्हणजे त्यांनी असं सांगितलं, आपण ह्याला ब्रॅकेट घालू शकता तुम्ही. तर किती शेअर्स दिले आपल्याला इथं कॅल्क्युलेशन आत्ता आपण केलेलं आहे पेजवर. तर अमाऊंट आहे त्याची 5 लाख. बघा आता इथं आपण केलेलं आहे. किती अमाऊंट आलेली होती तर 5,99,900 एवढं पैसे दिले. म्हणजे एवढ्या पैशाचे शेअर्स दिले. तर आपण इथं लिहिणार आहोत इक्विटी शेअर्स कितीचे दिले, 5,99,900 रुपीचे इक्विटी शेअर्स दिले. आता तुम्हाला एक गोष्ट वाटल्या झाली, पुढचे पॉईंटचं काय करायचं. तर पुढचे पॉईंट हे आपण कधीच एवढ्याचे शेअर्स देत नाही. म्हणून आपण काय करणार आहोत, हे जे पुढचे पॉईंट आलेले आहेत त्याला असं कन्सिडर करणार आहोत की आपण पॉईंट किती आले होते ते परत एकदा कॅल्क्युलेशन करू. 6,000 डिवाइड बाय 7 इंटू 5 पॉईंट आलेले आहेत बघा किती. तर ह्याला तुम्ही इंटू कितीचा एक शेअर्स आहे तर 140चा आहे. इंटू 140 किती यायला पाहिजे, 6 लाख. किती यायला पाहिजे अमाऊंट तुमची, 6 लाख. त्याच्यातून आली किती तर 5,99,900. म्हणजे जो डिफरन्स आहे त्याला आपण फ्रॅक्शन म्हणणार आहोत. त्याच्यातून हे मायनस करायचं, मायनस 5,99,900. तर अमाऊंट आली ₹100.
₹100 आपण म्हणणार आहोत फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय, तर त्याने पैसे दिले, कारण शेअर्स असा अर्धा देता येत नाही म्हणून त्याला म्हणायचं आहे फ्रॅक्शनल शेअर्स. फ्रॅक्शनल शेअर्स म्हणजे शेअर्सच्या बदल्यात त्यांनी काय केलं, कॅश दिलेली आहे, म्हणून आपण इथं म्हणणार आहोत फ्रॅक्शनल शेअर्स. ₹100, कारण मग हे पॉईंटचे काय करावं लागेल, त्यांना पैसे द्यावे लागतील, कारण शेअर्स नाही देऊ शकत म्हणून. आणि पुढे सांगितलं 6% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. अजून काय दिलं तर 6% प्रेफरन्स शेअर्स ॲट ₹100 इच. ₹100. आता बघू 700 शेअर्स आहेत. तुम्ही इथं असं पण करू शकता 700 इंटू ₹100 इच. ह्याला पण तुम्ही ब्रॅकेट घालू शकता. तर बघा बरं किती येतं आहे, 700 इंटू 100 इच 70,000. 70,000 रुपयाचे काय दिले, प्रेफरन्स शेअर्स दिले. आणि 5,99,900 रुपीची इक्विटी शेअर्स दिले. फ्रॅक्शन आलं, मधला गॅप आला, त्याचे पैसे दिले, कारण अर्धा शेअर्स देता येत नाही म्हणून त्यांनी ₹100 दिले. आणि हे दिले प्रेफरन्स शेअर्स. आता पुढं आपल्याला रीड करायचं आहे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹12,000 अँड पेड वेअर बाय मावी लिमिटेड. मावी लिमिटेडनं हे एक्सपेन्सेस पेड केलेत. ते रिअलायझेशन अकाउंटला आपण इथं रिअलायझेशन अकाउंट ओपन केलेलं आहे, त्याच्या डेबिटला येणार आहेत, कारण डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून मावी लिमिटेडनं खर्च केला की ते इथं येतं. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे ₹12,000 रिअलायझेशन एक्सपेन्सेसचे आहेत. द लिक्विडेटर ऑफ मार्सन लिमिटेड ट्रान्सफर द प्रेफरन्स शेअर्स टू क्रेडिटर्स इन फुल सॅटिस्फॅक्शन्स ऑफ देअर क्लेम. म्हणजे काय झालेलं आहे, तुम्हाला मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ऑब्झर्प्शन म्हणजे काय, तर एक कंपनी किंवा 1 किंवा 2 कंपन्या विलीन होतात किंवा मर्ज होतात दुसऱ्या कंपनीमध्ये, आणि ज्या कंपनीमध्ये विलीन होतात त्या कंपनीला आपण काय म्हणतो, तर परचेजिंग कंपनी. आणि जी विलीन होणारी कंपनी असते किंवा जी बंद होणारी कंपनी आहे त्याला आपण वेंडर कंपनी किंवा ट्रान्सफरर कंपनी असं म्हणतो. तर जी ट्रान्सफरर कंपनी आहे किंवा वेंडर कंपनी आहे ती बंद होणार आहे आणि तिच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज तिला पेड करावे लागतात. मग अशा वेळेस ते काय करतात, लिक्विडेटरची अपॉइंटमेंट करतात. म्हणजे एक असा पर्सनची अपॉइंटमेंट करतात, त्यानं त्या पर्सननं लिक्विडेटरनं इथं कोण आहे तर मावी लिमिटेडच्या ॲसेट्स अँड लायबिलिटी पेड करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. तर त्या लिक्विडेटरचं नाव आहे मार्सन लिमिटेड कंपनी. तर मार्सन लिमिटेड हा लिक्विडेटर आहे, त्यानं काय केलेलं आहे, मावी लिमिटेडच्या ॲसेट्स अँड लायबिलिटी पेड करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यानं काय केलं मग, लिक्विडेटरनं जे प्रेफरन्स शेअर्स होते की जे आत्ता आपण इथं बघितलेले आहेत, हे प्रेफरन्स शेअर्स क्रेडिटर्सवाल्यांना दिले. हे जे प्रेफरन्स शेअर्स आहेत हे क्रेडिटर्सवाल्यांना देऊन टाकले की काय करा, तुमचं देणं आहे त्याच्या बदल्यात हे क्रेडिटर्सवाल्यांना प्रेफरन्स शेअर्स दिले. त्याच्यानंतर सांगितलं डिबेंचर्स वेअर पेड ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. लिक्विडेटरनं काय केलं, डिबेंचरवाल्यांचे पैसे पेड केले 10% जास्त दराने, प्रीमियम म्हणजे जास्त पैसे दिले त्यांना. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेअर पेड इन फुल अँड ॲडिशन्स मावी लिमिटेड हॅज टू पे 4,200 वॉज कंपेन्शन टू द वर्कर्सना कंपेन्शन म्हणून 4,200 रुपीज दिले. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे होते इथं 4,000च्या 4,000 पेड केले. इथं 2 ॲडजस्टमेंट आहेत बघा. इथपर्यंत एक आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेअर पेड इन फुल, आणि त्याच्या पुढं आहे हे अँडच्या पुढं दुसरे ॲडजस्टमेंट आहे. इथं सांगितलं आहे अँड ॲडिशनल मावी लिमिटेड हॅड टू पे 4,200 कंपेन्शन टू द वर्कर्स. म्हणजे काय केलं, वर्करांना कंपेन्शन म्हणजे त्यांना कंपेन्शन करण्यासाठी 4,200 रुपीज दिले. मग काय केलं, हे 4,200 रुपीज गेले म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला, आणि आपण काय करणार आहोत की हे वर्कमॅन कंपेन्शन पेड केलं म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. पुढं सांगितलं आहे नोकिया लिमिटेड व्हॅल्यूड लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी ॲट 10% ॲप्रिसिएशन. तर आता आपण इथं डिस्चार्ज
इथं ॲसेट बघा घेतल्या, इथं लिहिलं आहे नोकिया लिमिटेड. नोकिया लिमिटेड ही कोण घेतं, तर मावी लिमिटेडला कोणी टेकन केलं आहे, नोकिया लिमिटेडनं. म्हणजे नोकिया लिमिटेडनं ही ॲसेट घेतली. कोणती घेतली, तर लँड अँड बिल्डिंग. पहिलं नाव आहे लँड अँड बिल्डिंग. आणि 10% ॲप्रिशिएट करून घेतलेलं आहे. तर आपण इथं काढू शकतो एक लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 2,10,000. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ॲप्रिशिएट. ॲप्रिसिएशन 10% आहे. 10% काढूया आपण, किती येतं आहे बघू. मला वाटतं आहे 1 0 कट केला की येतं. तर 21,000 21,000 येईल. तुम्ही काढून पण बघू शकता. 2,10,000 इंटू 10% 21,000 ॲड करायचं आहे. कारण ॲप्रिशिएट झालं की वाढलं म्हणून ॲड करायचं, आणि डेप्रिशिएट झालं की लेस करायचं. 2 1 3 2,31,000 ही झाली व्हॅल्यू लँड अँड बिल्डिंगची. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे त्याने प्लांट अँड मशिनरी, ती पण ॲप्रिशिएट झालेली आहे. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 1,60,000 1,60,000. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 10% ॲप्रिशिएट. ॲप्रिशिएट म्हणा किंवा ॲप्रिसिएशन म्हणा. 16,000 60,000. तर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. इंटू 10% 16,000 ॲड करायचं आहे. 6 7 1,76,000 1,76,000. त्याच्यानंतर त्याने सांगितलेलं आहे व्हेकल 10% डेप्रिसिएशन. व्हेकल्स अमाऊंट आहे व्हेकल्स 1,00,000 लेस करायचं आहे, कारण डेप्रिसिएशन झालेलं आहे 10% डेप्रिसिएशन. नुसतं मी DEP टाकले किंवा लिहिते, नाही तर डेप्रिसिएशन 10,000 येईल. 1 0 कट केला की येतं 10,000. तुम्हाला काढायचं असेल तर काढू शकता. 1,00,000 इंटू 10% 10,000 लेस करतो आहे म्हणजे इथं येईल 90,000 मायनस 1,00,000 90,000. त्याच्यानंतर आहे व्हेकल्स स्टॉक रिड्यूस टू मार्केट व्हॅल्यू विच ऑर 64,000. म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू 64 झाली. स्टॉक 64,000ला घेतला. आणि पुढं लिहिलं आहे डिबेंचर्स वेअर टेकन सब्जेक्ट टू 5% प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. म्हणजे डेटर्स आहेत, सन्ड्री डेटर्स. इथं काय आहेत डेटर्स 60,000 लेस RDD किती पर्सेंट आहे 5%. 60,000वर 5% 3,000 येतं. 60,000 इंटू 5% 3,000. 3,000 लेस केल्यावर येणार आहे 57,000 मायनस 60,000 57,000. तर ही झाली आपल्या ह्याची व्हॅल्यू. आणि इथपर्यंत आपल्याला सांगितलं की नोकिया लिमिटेडनं एवढ्या एवढ्या किमतीला ॲसेट घेतल्या. तर आपण काय करणार आहोत इथं जे लँड अँड बिल्डिंग कितीला टेकन केलं, तर 2,31,000. प्लांट अँड मशिनरी 1,76,000. $1,76,000. Vehicles 90,000. Vehicles 90,000.
त्याच्यानंतर आहे स्टॉक 64,000. आणि डेटर्स 57,000. आपण डेटर्सला काय करू, आतमध्ये एक लिहू आणि RDD, कारण आपल्याला जेव्हा जर्नल एंट्री करायची असते ना तेव्हा शक्यतो बुकमध्ये त्यांनी RDD मेन्शन केलेलं आहे. आपण पण करूया, म्हणून इथं लिहूया लेस RDD 3,000, बाहेर येतील 57,000. एवढं त्यांनी ॲसेट टेकन केले आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे हे, कारण एवढा आपण क्वेश्चन आता रीड केला, आपल्या लक्षात आलं की एवढी त्यांनी डिस्चार्ज केलं, एवढे शेअर्स दिले, इक्विटी शेअर्स दिले 5,99,900चे, फ्रॅक्शन शेअर्स आहेत 100 रुपीजचे, प्रेफरन्स शेअर्स आहेत 70,000 रुपीजचे, हे आहे 6,70,000. म्हणजे आपण आत्ता बघितलेलं होतं 5,99,900 प्लस 100, 6 लाख प्लस 70,000, 6,70,000, 6,70,000 ह्या साईडची टोटल झाली. आता ह्या साईडला बघा किती येते टोटल, 2,31,000 प्लस 1,76,000 प्लस 90,000 प्लस 64,000 प्लस 57,000, 6,18,000. बघा किती टोटल यायला पाहिजे, 6,70,000. दोन्ही साईडची टोटल इक्वल यायला पाहिजे. डिफरन्स ह्या साईडला आला तर गुडविल म्हणायचं, डिफरन्स ह्या साईडला आला तर रिझर्व म्हणायचं. तर डिफरन्स ह्या साईडला येतोय त्याला नाव द्यायचं गुडविल. मायनस करूया आपण, मायनस 6,70,000, 52,000 किती आला, 52,000 गुडविलची व्हॅल्यू, 52,000. इथं म्हणा बॅलन्सिंग फिगर. ह्याला आपण स्टार करू, हे आहे गुडविल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपण काढली परचेज कन्सिडरेशन. आता मी इथं जर्नल एंट्रीज करणार आहे, तुम्ही ह्याच्या पुढे अकाउंट पण ओपन करू शकता. आता मला इथं मी रिअलायझेशन अकाउंट ओपन केलेलं आहे, नोकिया लिमिटेड. पहिलं इक्विटी शेअर बघा, रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, नोकिया लिमिटेड अकाउंट, बँक अकाउंट. तर हे 3 जे अकाउंट आहेत, रिअलायझेशन, इक्विटी शेअर होल्डर आणि नोकिया लिमिटेड, म्हणजे ही न्यू कंपनी अकाउंट आहे. तुम्हाला कळावं म्हणून मी इथं लिहिते न्यू कंपनी, किंवा जी नवीन कंपनी फॉर्म झालेली आहे किंवा अस्तित्वातच होती ही ह्या कंपनीनं, किंवा ह्याला तुम्ही परचेजिंग कंपनी पण म्हणू शकता. न्यू कंपनी म्हणा किंवा परचेजिंग कंपनी, परचेजिंग कंपनी तुम्ही असं पण नाव ह्याला देऊ शकता. तर ही आहे, ही फिक्स असणार आहे तुमचे हे 3 अकाउंट. जे ॲसेट घेतल्या नाही त्यांचे अकाउंट, म्हणजे ॲसेटचे नाही करायचे. आता बँक घेतलं नाही पण बँकेत इफेक्ट होतो, कारण आपण बँकेतून पैसे देतो घेतो, बँक बॅलन्स स्थिर राहत नाही, म्हणून हा अकाउंट ओपन केलेला आहे. क्रेडिटर, ज्या लायबिलिटी घेतल्या नाही त्या लायबिलिटीजचे अकाउंट ओपन करायचे. तर नोकिया लिमिटेडनं क्रेडिटर्स नाही घेतले, डिबेंचर्स नाही घेतले, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नाही घेतले, म्हणून मी त्याचे अकाउंट ओपन केलेत. आणि हे कसं कळतं नाही घेतले ते बघा, इथं कुठं लायबिलिटी आली का, लेस नाही आली, म्हणजे इथं त्यांनी लायबिलिटी घेतलं असं मेन्शन केलेलं नाही, म्हणून आपण ते अकाउंट ओपन केले. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला आपण म्हणणार आहोत परचेज कन्सिडरेशन. परचेज कन्सिडरेशन हे आहे परचेज कन्सिडरेशन. तर परचेज कन्सिडरेशनच्या 2 एंट्र्या होतात. तर एक होतं रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि नोकिया लिमिटेडच्या डेबिटला, आणि दुसरी एंट्री नोकिया लिमिटेडच्या क्रेडिटला आणि जे दिलं आहे ह्या अकाउंटच्या डेबिटला होतं. आता येईलच लक्षात तुमच्या. तर आता आपण काय करणार आहोत, रिअलायझेशन अकाउंट करताना ह्या ॲसेट घ्यायचे आहेत. कोणकोणते, तर लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल, स्टॉक अँड डेटर्स, की ज्या तुमच्या बघा टेक्स्टबुकमध्ये इथं ज्या ॲसेट आहेत, कोणकोणते ॲसेट आहेत, लँड अँड बिल्डिंग इथं पण आहे, इथं पण आहे, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल, स्टॉक, डेटर्स. बँक नाही घ्यायचं, इथं बँक आहे का, नाही. इथं गुडविल आहे पण इथं आहे का, नाही. तर इथं नसेल तर मग गुडविल अकाउंट तुम्ही ह्याला घेऊ नका, रिअलायझेशनला घेऊ नका. तर ह्या ज्या ॲसेट आहेत ह्या ॲसेटची नावं तुम्ही कुठं घेणार आहात, रिअलायझेशनला.
तर आपण इथं वर्किंग नोट करताना घेतलेलेच आहेत ह्या ॲसेट, पण प्राईस ही घ्यायची नाही. तर ॲसेट येतात डेबिटला. आपण म्हणणार आहोत टू, इथं आपल्याला नाव द्यायचं आहे सन्ड्री ॲसेट्स. पहिला आहे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, व्हेकल, स्टॉक अँड डेटर्स. स्टॉक अँड डेटर्स. आता प्राईस कुठली घ्यायची, तर प्राईस तुमच्या क्वेश्चनमधली घ्यायची. अमाऊंट 2,10,000. प्लांट अँड मशिनरी 1,60,000. व्हेकल 1 lakh. स्टॉक 80,000. डेटर 60,000. ह्या पण अमाऊंट इथून घेतल्या. आता बँक आहे. बँक अकाउंट जे अकाउंट तुम्ही ओपन केलेले आहेत त्या अकाउंटच्या ॲसेटचा बॅलन्स डेबिटला असतो, म्हणून बँक अकाउंट तुम्ही ओपन केलेला आहे. बँक अकाउंटच्या इथं लिहिणार आहात तुम्ही टू बॅलन्स BD. किती आहे बँकेचा बॅलन्स? 64,000. त्याच्यानंतर अंडर रायटिंग कमिशन ॲसेट आहे. आता अंडर रायटिंग कमिशन इक्विटी शेअर होल्डर, इथं जे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आहे त्याच्या डेबिटला येईल. इथं लिहा, कारण सगळ्याचं पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. ह्या ॲसेट आपण घेतल्या, बँक घेतला. आता हे अंडर रायटिंग कमिशन. हा अमाऊंट आहे 10,000. ही झाली ॲसेटचं पोस्टिंग केलं. आता हे अंडर रायटिंग कमिशन म्हणजे काय, तर जे पण ब्रोकर असतात, जेव्हा कंपनी शेअर्स इश्यू करते, विकायला काढते, तेव्हा ज्या ब्रोकर्सना किंवा त्याला आपण जे स्टॉक मार्केटमध्ये एजंट असतात त्यांना ब्रोकर म्हणतो, त्या ब्रोकरना दिलेलं कमिशन असतं. पण ते कमिशन दिल्याशिवाय तुमचे शेअर्स विकले जात नाहीत, म्हणून त्याला आपण ॲसेटमध्ये लिहितो. तर ही आपण ॲसेट फिक्टिटियस ॲसेट आहे, म्हणून ती इक्विटी शेअर होल्डरच्या क्रेडिटला. कारण ॲसेटचे जे पण बॅलन्स असतात ते डेबिट बॅलन्स असतात, म्हणून ते बघा क्रॉस पोस्टिंग होतं. हे पण लक्षात ठेवलं तरी तुम्ही चालेल. ह्या साईडला आहे ते येताना ह्या साईडला येतं. म्हणजे बघा, जर मी समजा असं बुक इथं ठेवलं तर हे ह्या बाजूला आहे. आपण ह्याला ॲसेटला क्रेडिट साईड म्हणत नाही, तर घेताना कसं घेतलं, इकडून हे असं क्रॉस इथं आलं. आणि बँकेचा बॅलन्स पण तसाच आला डेबिट साईडला, उलट्या बाजूला येतो अपोजिट साईडला. आणि लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात. हे ॲसेट आहे, ॲसेटचा बॅलन्स डेबिट असतो, म्हणून मी डेबिट साईडला लिहिलं. आता आपण इथं ह्याचं पोस्टिंग करणार आहोत. तर लायबिलिटीला आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हे जे 6,000 आहेत, इथं आपण म्हणणार आहोत बाय इक्विटी शेअर कॅपिटल. आहे 6 लाख. त्याच्यानंतर हे त्यांचे अकाउंट आपण ओपन केलेले आहेत. त्याच्यानंतर आहे क्रेडिटर्स आहे 60,000. क्रेडिटर्सचा बॅलन्स क्रेडिटला, कारण लायबिलिटी आहे, लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात. इथं लिहिणार आहोत आपण बाय बॅलन्स CD. ह्या अकाउंटचं नाव येत नाही. आता इथं आपण लिहिले शेअर कॅपिटल, नाव आहे इक्विटी शेअर होल्डर, म्हणून इथं शेअर कॅपिटल लिहिलं. इथं आहे क्रेडिटर्सचा बॅलन्स 60,000. नंतर आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि डिबेंचर्स पण अकाउंट ओपन केलेलं आहे. तर डिबेंचर्सच्या क्रेडिटला लिहिणार आहोत बाय बॅलन्स BD. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला पण लिहिणार आहोत बाय बॅलन्स BD. ब्रॉडडाऊन. तर आता त्याची अमाऊंट बघूया किती आहे. तर डिबेंचर्सचे आहे 20,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत 4,000.
हे अकाउंट आपण का ओपन केले? कारण ही लायबिलिटी नोकिया लिमिटेडनं पेड केलेली नाही, म्हणून माविया लिमिटेडला पेड केल्याशिवाय त्यांचं डिझोल्युशन होणार नाही. म्हणून ही आता माविया लिमिटेड ह्या ज्या त्यांच्या लायबिलिटीज आहेत, हे लायबिलिटीज कोणाच्या आहेत? माविया लिमिटेडच्या आहेत आणि त्यांनाच हे पेड करावं लागेल, कारण नोकिया लिमिटेडनं पेड केलेल्या नाहीत. म्हणून आपण हे अकाउंट ओपन केलेले आहेत. आता आपल्याला करायचं काय आहे? आपण पोस्टिंग केलं, पहिला परचेस कन्सिडरेशन काढलं, त्याच्यानंतर पोस्टिंग केलं. पोस्टिंग झाल्यानंतर आता इथली लायबिलिटी जर समजा नोकिया लिमिटेडने घेतली असती तर रिअलायझेशनच्या क्रेडिटला आली असती, पण कोणतीच लायबिलिटी नोकिया लिमिटेडनं टेकन केलेली नाही, म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला कोणतीही लायबिलिटी आलेली नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं इथं काय काय झालेलं होतं. तर परचेस कन्सिडरेशनची पहिली ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. त्यांनी सांगितलं होतं बँक बॅलन्स घेतला नाही, म्हणून आपण बँक अकाउंट ओपन केला आणि त्याचा बॅलन्स तिथं ट्रान्सफर केला. परचेस कन्सिडरेशन हे बी वरून काढलं. सी मध्ये सांगितलं रिअलायझेशन एक्सपेन्सेस. आता इथून आपण स्टार्ट करणार आहोत. आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. बी मधून आपण परचेस कन्सिडरेशन काढलं, तर परचेस कन्सिडरेशनची एंट्री आपल्याला करायची आहे. 6,70,000 ही परचेस कन्सिडरेशन आहे. त्याची एंट्री कुठं होते? तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला होते. इथं लिहिणार आहोत आपण बाय नोकिया लिमिटेड. नोकिया लिमिटेड ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे PC. अमाऊंट आहे 6,70,000, 6,70,000 आणि नोकिया लिमिटेडच्या ह्याच्या क्रेडिटला, तर ह्याच्या डेबिटला येणार आहे रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट तुम्ही ब्रॅकेटमध्ये PC लिहू शकता. PC म्हणजे परचेस कन्सिडरेशन 6,70,000. तर आता ही पहिली एंट्री आहे. आपण ह्याला 1 नंबर लिहू. पहिली एंट्री काय केली? नोकिया लिमिटेडच्या डेबिटला. नोकिया लिमिटेड डेबिट टू रिअलायझेशन क्रेडिट, ही आपली पहिली एंट्री आहे. त्याचे 2 इफेक्ट होतात, म्हणून दोन्ही साईडला आपण 1-1 लिहिलं. आता दुसरी एंट्री PCचीच होणार आहे, पण नोकिया लिमिटेडच्या क्रेडिटला होणार आहे, की जे डिस्चार्जच्या बाजूला आलं आहे. त्याने काय केलं? ॲसेट घेतले आणि त्याच्या बदल्यात काय दिलं? तर इक्विटी शेअर्स एवढ्याचे दिले, फ्रॅक्शन शेअर्स दिले 100 रुपीजचे, म्हणजे कॅश आहे ती, आणि 706% प्रेफरन्स शेअर्स दिले 70,000चे. हे सगळं येणार आहे नोकिया लिमिटेडच्या क्रेडिटला. तर आपण इथं लिहिणार आहोत नोकिया लिमिटेडच्या क्रेडिटला बाय इक्विटी शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर होल्डर लिहूया. इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर लिहा, कॅपिटल लिहा, चालेल. तर किती अमाऊंट आहे? 5,99,900 बाय फ्रॅक्शन शेअर्स, फ्रॅक्शनल शेअर्स 100 रुपीज. आणि काय दिलं? तर 706% प्रेफरन्स शेअर्स. हे नंबर ऑफ शेअर्स आहेत 700. 6% रेट ऑफ डिव्हिडंड आहे प्रेफरन्स शेअर्स. 70,000, 70,000 रुपयाचे. आता जर हा ऑटोमॅटिकली क्लोज झालेला आहे अकाउंट, तो क्लोज होऊन जातो. म्हणजे PCच्या बदल्यात एवढं नोकिया लिमिटेडनं दिलं. हे गेलं त्यांचं रिअलायझेशनला, हे पण गेलं आणि हे पण गेलं. तर बघा, हे त्यांनी काय केलं? गेलं म्हणजे हे मिळालं त्यांना ॲक्च्युली नोकिया लिमिटेडला, कारण नोकिया लिमिटेड ही पर्सनल अकाउंट आहे. पर्सनलचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर हे गेले त्यांचं. कोणाला दिलं? हे त्यांनी इक्विटी मावी लिमिटेडला हे दिलं आणि हे एवढ्या रकमेच्या त्यांनी ॲसेट परचेस केलेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे. बट हे दोन्ही बाजूनी तो क्लोज होऊन जातो. आता आपल्याला PCची ही दुसरी एंट्री करायची आहे. ही दुसरी एंट्री आहे, ही सगळी मिळून ही दुसरी एंट्री आहे. तर ह्याचा इफेक्ट कुठं होणार आहे? इक्विटी शेअर होल्डरच्या, बघा, नोकिया लिमिटेडच्या क्रेडिटला झाला, तर इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला. आता फ्रॅक्शन शेअर्स आहेत 100 रुपीजचे आणि हे आहेत 700 प्रेफरन्स शेअर्स. तर प्रेफरन्स शेअर्स अकाउंट आपण ओपन केलेला नाही. जर केला असता तर त्याच्या डेबिटला तुम्ही लिहू शकला असता. तुम्ही करू पण शकता, मी तुम्हाला करून पण दाखवते इथं कसा होईल तो. तर बुकमध्ये केला नाही म्हणून मी नाही केला. 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. तर हा जर अकाउंट तुम्ही असा ओपन केला तर काय होईल? बघा, हे तर काय लिहिलं आहे? नोकिया लिमिटेडच्या क्रेडिटला आहे, तर प्रेफरन्स शेअर्सच्या डेबिटला येईल. इथं तुम्ही लिहिणार आहात नोकिया लिमिटेड.
70,000 असं लिहाल. आता ते क्रेडिटर्सवाल्यांना दिलेत, ते नंतर ह्याची एंट्री पुन्हा होणार आहे. बट आपण हा अकाउंट ओपन नाही केला म्हणून ह्याच्या डेबिटला आपण लिहिणार नाही. पण इक्विटीच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण. किती लिहिणार आहोत तर 5,99,900 इक्विटीच्या डेबिटला. नाव कोणाचं येईल तर नोकियाचं येईल. इक्विटीला इक्विटीचं नाव येत नाही. इथं लिहिणार आहात नोकिया लिमिटेड 5,99,900 हे इथं आलं. आता आपल्याला दुसरा इफेक्ट बघायचा आहे त्याचा. ही जी दुसरी एंट्री होती हे फ्रॅक्शनल शेअर्स होते. तर ते आपल्याला बघा इथं कुठं फ्रॅक्शनल शेअर्स म्हणजे मी तुम्हाला मग अशी काय म्हटलं ह्याचे काय दिले पैसे दिले म्हणून ते बँक अकाउंटचे इथं येणार आहे टू नोकिया लिमिटेड. नोकिया लिमिटेड 100 रुपीज. ह्याच्या क्रेडिटला बँकेच्या डेबिटला शेअर नोकिया लिमिटेडच्या क्रेडिटला इक्विटी शेअर होल्डरच्या डेबिटला नोकिया लिमिटेड. म्हणजे हे तुम्हाला जर्नल एंट्री माहीत असतील. आणि तुम्हाला जर्नल एंट्री असेल तर ती अशी झालेली आहे. इथं दुसऱ्या पेजवर दाखवते तुम्हाला. एक मिनिट. जर्नल एंट्री त्याची कशी झाली म्हणजे ही कुणाच्या बुकमध्ये तर माविया लिमिटेडच्या बुकमध्ये PCची पहिली जर्नल एंट्री आहे. हे तुम्ही लिहून ठेवा किंवा पाठ करा. नोकिया लिमिटेड अकाउंट डेबिट ही पहिली जर्नल एंट्री आहे PCची 6,70,000 टू रिअलायझेशन अकाउंट. $6,70,000 ही PCची पहिली एंट्री बघा. ही 6,70,000 रुपयाची केलेली पहिली एंट्री. आणि ही PCची एंट्री आहे म्हणून इथं फक्त मी लिहिते वर्किंग करून दाखवते तुम्हाला म्हणून PC. दुसरी एंट्री आहे नोकिया लिमिटेडच्या क्रेडिटला आहे. कुणाचे नाव आहे तर इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. इक्विटी शेअर कॅपिटल म्हणलं तरी चालेल. डेबिट 5,99,900. फ्रॅक्शन शेअर्स त्याला तुम्ही बँक पण म्हणू शकता. बँक अकाउंट 100 रुपीज. मी इथं बँक पण म्हणू शकता बँक. किंवा दुसरं नाव आहे फ्रॅक्शनल शेअर्स. डेबिट झालेला आहे. आणि 706% प्रेफरन्स शेअर्स 70,000 टू. आता क्रेडिट कोण होणार आहे तर नोकिया लिमिटेड. नोकिया लिमिटेड अकाउंट किती आहे याची टोटल तर 6,70,000. तुम्ही टोटल करून बघा एवढीच येणार 6,70,000. तर ही PCची दुसरी एंट्री. PCची ही दुसरी एंट्री आहे. हे बिईंगमध्ये येईल. तर हे लक्षात ठेवा. ही PCची पहिली एंट्री तर आपण बिईंग म्हणूया. ही बिईंग आहे नरेशन. तर PCची दुसरी एंट्री. ह्या दोन एंट्र्या तुम्ही लर्न करून ठेवायच्या. ही कंपल्सरी आहे. हे तुम्हाला दररोज करायचं आहे. PCची पहिली एंट्री PCची दुसरी एंट्री. पहिलं काय केलं आपण सगळ्यात पहिला PC काढला. PC म्हणजे परचेज कन्सिडरेशन. हे झालं कॅल्क्युलेशन ऑफ परचेज कन्सिडरेशन. त्याच्यानंतर ह्या PCच्या दोन एंट्र्या केल्या. म्हणजे आपण काय काय केलं रिअलायझेशन अकाउंटला पोस्टिंग केलं. नंतर काय केलं आपण पोस्टिंग केल्यानंतर PCच्या दोन एंट्र्या. 3 नंबरला काय केलं PCच्या 2 एंट्रीज करूया आपण. अनेक वचन 2 एंट्रीज केल्या म्हणजे ह्या दोन. आता नेक्स्ट स्टेप काय आहे. पहिलं काय केलं बघा PC काढला. PC म्हणजे कुठला तर हे काढलं. ह्याच्यानंतर काय केलं आपण पोस्टिंग केलं. म्हणजे हे नावं इथं लिहून घेतली. प्रत्येक अकाउंटचं म्हणजे बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं. म्हणजे काय केलं बघा आपण इथं बॅलन्स शीट जी होती ह्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करून घेतलं. त्याच्यानंतर काय केलं तर ह्या ज्या 2 एंट्र्या होत्या PCच्या त्या केल्या. आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्या पुढं क्वेश्चन रीड करत जायचं आहे. क्वेश्चनमध्ये सांगितले रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहे 12,000 पेड बाय माविया लिमिटेड. माविया लिमिटेडनं एक्सपेन्सेस पेड केले. पैसे गेले म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे. इथं बँक अकाउंटच्या क्रेडिटला इथं येणार आहे बाय रिअलायझेशन अकाउंट. तुम्ही ब्रॅकेटमध्ये म्हणू शकता रिअलायझेशन एक्सपेन्सेस.
12,000 आणि रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस 12,000. ह्याची जर्नल एंट्री कशी होणार आहे बघा, इथं तुम्हाला जर्नल एंट्री पण करून दाखवते. रिअलायझेशन अकाउंट डेबिट तिसरी एंट्री आहे. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 12,000 टू बँक अकाउंट क्रेडिट 12,000. तुम्ही इथं नरेशन लिहू शकता. रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय महावी लिमिटेड being realization expenses paid by Mavi Limited. Mavi Limited ना रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केले. हे इन द बुक्स ऑफ मावी लिमिटेड आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आपण इथं रीड करू. द लिक्विडेटर ऑफ मार्सन लिमिटेड ट्रान्सफर टू प्रेफरन्स शेअर्स टू क्रेडिटर्स इन फुल सॅटिस्फॅक्शन्स ऑफ देअर क्लेम. म्हणजे काय केलं त्यांनी की जे क्रेडिटर्सवाले आहेत, क्रेडिटर्सवाले किती आहेत 60,000 त्यांना द्यायचं होतं. त्यांना आपल्याकडे प्रेफरन्स शेअर्स कितीचे आहेत तर 70,000 रुपयाचे आहेत. 70,000 रुपयाचे शेअर्स कुणाला दिले, क्रेडिटर्सवाल्यांना दिले. काय दिलं त्यांना, काय मिळालं तर 7% प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्स अमाऊंट आहे 70,000. 60,000च्या बदल्यात 70,000 रुपये दिलेत. नीट बघा इथं किती आहेत प्रेफरन्स शेअर्स 70,000. 70 सगळेच्या सगळे शेअर्स त्यांना देऊन टाकले. कोणाला तर क्रेडिटर्सवाल्यांना. ह्यांना मिळाले म्हणून डेबिट झाले, डेबिट द रिसिवर. तर हे काय झालं, क्रेडिटर्स इज अ पर्सनल अकाउंट, त्यांना मिळाले म्हणून इथं आलं. आणि आपण एक बघा इथं आत्ता वर्किंग नोटमध्ये एक अकाउंट ओपन केलेलं आहे प्रेफरन्स शेअर्स. तर बघा इथं प्रेफरन्स शेअर्स अकाउंट मी वर्किंग नोटमध्ये ओपन केला होता. कोणाला दिले तर क्रेडिटर्सवाल्यांना दिले. क्रेडिटर्सवाल्यांना 70,000 रुपयाचे प्रेफरन्स शेअर्स दिले. आणि हा अकाउंट तुमचा दोन्ही साईडनी क्लोज होतो. 70,000 क्लोज होतो. तर प्रेफरन्स शेअर्स असा अकाउंट जर ओपन केला असता तर झाला असता. क्रेडिटर्सवाल्यांना 70,000 रुपयाचे प्रेफरन्स शेअर्स दिले. तर तुम्हाला जर्नल एंट्री करायची असेल तर तुम्ही नेक्स्ट जर्नल एंट्री अशी करू शकता. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 70,000 टू काय दिलं त्यांना 7% प्रेफरन्स शेअर्स. प्रेफरन्स शेअर्स अकाउंट क्रेडिट 70,000. तुम्ही इथं म्हणू शकता बीइंग प्रेफरन्स लिक्विडेटर पेड प्रेफरन्स शेअर्स टू क्रेडिटर्स. किंवा इथं जे लिहिले तेच तुम्ही इथं म्हणू शकता. लिक्विडेटरनं काय केलेलं आहे, प्रेफरन्स शेअर्स टू क्रेडिटर्स इन फुल सॅटिस्फॅक्शन टू ऑफ देअर क्लेम. असं तुम्ही लिहू शकता की प्रेफरन्स शेअर्स, असं पण म्हणू शकता प्रेफरन्स शेअर्स पेड टू क्रेडिटर्स. प्रेफरन्स शेअर्स पेड टू क्रेडिटर्स. ही झाली तुमची एंट्री. आपण इथं पोस्टिंग पण केलेलं आहे. जर्नल एंट्री काय ऑप्शनल आहे, पण तुम्हाला लक्षात राहावं, पाठ करता यावं, पोस्टिंग कळावं म्हणून मी हे सांगते. एक जर्नल एंट्री, 2 हे आपलं मध्येच मी तुम्हाला वर्किंग नोट सांगितली होती काय काय पहिलं करायचं ते. तर पहिली जर्नल एंट्री, दुसरी, तिसरी, चौथी हे कोणाच्या बुकमध्ये आहे तर मावी लिमिटेड. मावी लिमिटेडच्या बुकमध्ये आहेत, इन द बुक्स ऑफ मावी लिमिटेड. मावी लिमिटेडच्या बुकमध्ये ह्या जर्नल एंट्र्या होतील. त्याच्यानंतर आपल्याला पुढं सांगितलेलं आहे डिबेंचर्स वेअर पेड ॲट अ प्रीमियम ऑफ 10%. डिबेंचर्स किती आहेत बघा, डिबेंचर्स आहेत 20,000. त्यांना 10% प्रीमियम दिला म्हणजे 20,000वर 10% काढा. 20,000 इंटू 10%, 2,000 येईल बघा. 2,000 जास्त दिले, द्यायचे होते किती 20,000, पण 2,000 जास्त दिले बघा. डिबेंचर्सचा अकाउंट आपण ओपन केलेला आहे. डिबेंचरवाल्यांना द्यायचे होते 20,000, पण 2,000 जास्त दिले म्हणजे किती दिले तर तुम्हाला इथं वर्किंग करून दाखवते बघा. डिबेंचरवाल्यांना द्यायचे होते 20,000 रुपये. त्यांना प्रीमियम दिला 10%. 10% किती आलं आपण आत्ताच काढलं बघा. 20,000वर 10%, 20,000 इंटू 10%, अमाऊंट आली 2,000. 2,000 रुपये त्यांना आपण
जास्त दिले. कुणाला? डिबेंचर्सवाल्यांना. म्हणून एकूण दिले किती त्यांना? 22,000 पेड केले. म्हणजे काय झालं? मावी लिमिटेडचे पैसे गेले. कुणाला गेले? डिबेंचर्सवाल्यांना गेले. मग इथं म्हणणार आहोत आपण टू बँक अकाउंट. पैसे गेले. किती गेले? 22,000 गेले. आणि बँकेच्या क्रेडिटला येणार आहे बाय डिबेंचर्स. 6% डिबेंचर्स. $20,000 into 10% ॲड केला आपण. दिले किती त्यांना? 22,000 रुपये दिले. पैसे गेले 22,000 रुपये. तुम्ही हे ब्रॅकेटमध्ये नाही लिहिलं तरी चालेल. 22,000 रुपये आपण डिबेंचरवाल्यांना दिले. जर्नल एंट्री त्याची कशी होणार आहे? इथं बघा 5 नंबरची जर्नल एंट्री होईल. 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट, 22,000 22,000 टू बँक अकाउंट क्रेडिट. पैसे गेले की बँक अकाउंट क्रेडिट होतो. 22,000 आपण इथं लिहिणार आहोत बीइंग पेड टू डिबेंचर होल्डर्स ॲट प्रीमियम. पेड टू डिबेंचर्स ॲट 10% प्रीमियम. 10% प्रीमियमने डिबेंचर्सवाल्यांना पेड केलं. असे तुम्ही जर्नल एंट्री करू शकता मावी लिमिटेडच्या बुकमध्ये. म्हणजे जर जर्नल एंट्री तुम्हाला जमलं तर लेजर करता येईल. लेजर जमत असेल तर जर्नल करता येईल. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. त्याच्यानंतर सांगितलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेअर पेड इन फुल. पेड इन फुल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती द्यायचे होते? 4,000 देऊन टाकले. म्हणजे पैसे काय झाले? गेले. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत टू बँक. किती पैसे दिले? तर 4,000 फुल दिले. इथं लिहिले बघा पेड इन फुल. तर पैसे गेले म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला इथं लिहिणार आहोत आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कशाचे पैसे दिले? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे. 4,000. हे 4,000 बँकेत. जर्नल एंट्री कशी होईल त्याची? आपण इथं करू शकतो. किती नंबरची? 6 नंबरची जर्नल एंट्री आहे. 6 नंबरची. काय दिलं तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 4,000 टू बँक अकाउंट क्रेडिट. 4,000 being outstanding expenses paid. नंतर आपण 7 नंबर बघू काय आहे ते. आणि पुढं त्याच्या पुढं अजून अर्धी एंट्री आहे. अँड इन ॲडिशन्स मावी लिमिटेड हॅड टू पे ₹4,200 ॲज कंपेन्शन टू द वर्कर्स. वर्करना कंपेन्शन दिलं. म्हणजे त्यांना असं आपण म्हणतो की तुमचं जीवनमान किंवा तुमच्या जीवनामध्ये जो बदल होणार आहे, तुमचं काय होणार आहे? काम जाणार आहे. कारण कंपनी एक बंद पडणार आहे. मावी लिमिटेड बंद होणार आहे आणि नोकिया लिमिटेड तिला खरेदी करणार आहे. म्हणून ती काय करते? वर्करना कंपेन्शन देते. म्हणजे जॉब गेल्यामुळे त्यांचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान भरपाई आहे ₹4,200. पैसे दिलेत. कुणी दिले? मावी लिमिटेडनं. कुणाला दिले? वर्करना दिले. कशासाठी? कंपेन्शनसाठी. तर आपण इथं काय करणार आहोत? पैसे गेले म्हणून बँक अकाउंट क्रेडिट होणार आहे. रिअलायझेशनच्या डेबिटला लिहिणार आहोत टू बँक अकाउंट. ब्रॅकेटमध्ये कशाचे पैसे दिले? तर वर्कमेन्स कंपेन्शन. कंपेन्शन दिलं ₹4,200. किती दिले? ₹4,200 कंपेन्शन दिलं वर्करांना. मग तुमचे पैसे गेले म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही इथं लिहिणार आहात रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहू शकता वर्कमेन्स कंपेन्शन. ₹4,200. जर्नल एंट्री करायची असेल तर अशी करू शकता. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट.
4,200 rupees being paid to workmen compensation. ह्याशी तुम्ही जर्नल एंट्री करू शकता. त्याच्या पुढं सांगितलेलं आहे आपल्याला नोकिया लिमिटेड. हे झालं कारण हे आपण कुठं घेतलं, PC ला ह्याची एंट्री केलेली आहे. तर आपलं हे झालं पोस्टिंग, ॲडजस्टमेंट पण झाल्या, पोस्टिंग पण झालं. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज करताना मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं होतं काय करायचं आहे तुम्हाला. तर जे हे 3 अकाउंट सोडून कुठले, रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट आणि नोकिया लिमिटेड, हा तर क्लोज होतोच ॲटोमॅटिक. आणि बँक अकाउंट सगळ्यात शेवटी क्लोज करायचं आहे. आणि अदर अकाउंट्स आहेत एवढे येथपर्यंत सोडून, म्हणजे कुठले आहेत, क्रेडिटर्स, डिबेंचर्स आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, हे पहिले क्लोज करायचे. आणि ह्यांचा डिफरन्स आपल्याला कोणाला पाठवायचे, रिअलायझेशनला पाठवायचं आहे. आणि मग रिअलायझेशन क्लोज होईल. रिअलायझेशनचा डिफरन्स इक्विटीला जाईल, इक्विटीचा डिफरन्स बँकेत जाईल आणि बँक क्लोज होईल दोन्ही साईडनी. आणि मग आपलं जर्नल करायचं आहे. तर आपण पहिलं हे अकाउंट क्लोज करू. तर हा ऑटोमॅटिकली क्लोज झाला, ह्याला काही डिफरन्स येत नाही. आता हा अकाउंटला डिफरन्स येतोय बघा. ह्या साईडची टोटल जास्त आहे 22,000. तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत 22,000. डिफरन्स कितीचा येतोय बघा, 22,000 मायनस 20,000, 2,000 रुपयाचा येतोय. त्याला म्हणायचं आहे तुम्हाला इथं बाय रिअलायझेशन अकाउंट. बाय रिअलायझेशन अकाउंट. दोन हजार हे कशाचे आहेत, तर प्रीमियमचे आहेत. जे आपण 2,000 रुपये वाढवून दिलेले आहेत. तर रिअलायझेशनच्या डेबिटला ह्या अकाउंटचं नाव तिकडे येईल, डिबेंचर होल्डर्स अकाउंट, 6% डिबेंचर होल्डर अकाउंट. $2,000 ब्रॅकेटमध्ये लिहू शकता प्रीमियम. हे 2 अकाउंट क्लोज झाले. आता हा क्रेडिटर्सला पण डिफरन्स येतोय बघा. ह्या साईडची टोटल जास्त आहे 70,000. तीच टोटल आपण ह्या साईडला लिहिणार आहोत 70,000. डिफरन्स कितीचा येतोय, 10,000चा. 70,000 मायनस 60,000, डिफरन्स आला 10,000चा. त्याला नाव द्यायचं आहे रिअलायझेशन. तर रिअलायझेशनच्या बघा, क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला आलं, तर रिअलायझेशनच्या डेबिटला तुम्ही इथं लिहिणार आहात क्रेडिटर्स अकाउंट 10,000. तिथं गेला हा. आता हे झाले क्लोज. आता आपल्याला हा क्लोज करायचा आहे. ह्याचा डिफरन्स इक्विटीला जाणार आहे. आता आपण ह्याला क्लोज करू. ह्या साईडची टोटल आहे, क्रेडिटची आहे 6,70,000. इथं आता आपण ह्याची जर्नल एंट्री म्हणजे करायच्या राहिल्या. क्लोजच्या पण जर्नल एंट्र्या होतात, बट आता तुम्हाला करायची एवढी गरज नाही कारण खूप वेळ जाईल, लेंदी आपला व्हिडिओ होईल. तर ह्याची जर्नल एंट्री जर क्लोज केल्यानंतर काय झालेलं आहे, क्रेडिट झालेलं आहे, रिअलायझेशन डेबिट झालेलं आहे. डिबेंचर्सचं पण तसंच झालेलं आहे. तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जर्नल एंट्री करू शकता. जर्नल एंट्री तुम्हाला विचारलेल्या नाहीत मावी लिमिटेडच्या बुकमध्ये. नोकिया लिमिटेडच्या बुकमध्ये आपल्याला जर्नल एंट्री पास करायच्या आहेत. तर पहिला आपण व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून आपण क्लोज करून घेऊया. किती येते बघू, 2,10,000, 2,10,000 प्लस 1,60,000, 1,00,000, त्याच्यानंतर 80,000 प्लस 60,000 प्लस 12,000 प्लस 4,200 प्लस 2,000 प्लस 10,000. बघा, क्रेडिटची टोटल आहे, क्रेडिट साईडची टोटल आहे 6,70,000.
ही क्रेडिटची टोटल आहे, डेबिटची आहे 6,38,200. मायनस करू आपण दोघांमधला डिफरन्स 6,70,000 31,800 हाला डिफरन्स. कुठल्या साईडला कमी पडत आहेत? डेबिट साईडला कमी पडत आहेत. ह्या साईडची टोटल जास्त आहे 6,70,000. इथं लिहिणार आहोत आपण 6,70,000. डिफरन्सला नाव द्यायचं आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे बॅलन्सिंग फिगर. स्टार केला 31,800. हे 31,800 इथं क्रॉस होणार आहेत. इथं आपण म्हणणार आहोत बाय रिअलायझेशन अकाउंट. $31,800. ह्याला आता आपल्याला क्लोज करायचं आहे. इथं पण डिफरन्स येईल तो बँकेला पाठवायचा आहे बँक अकाउंटमध्ये. हे 6,10,000. इकडचे ह्या साईडची टोटल जास्त आहे 6,31,800. याच्यातून ही टोटल आहे 6,10,000. बघा क्रेडिटची टोटल आहे 6,31,800. डेबिटची टोटल आहे 5,99,900 प्लस 10,000 6,09,900. डेबिटची टोटल आहे मायनस करू आपण 6,31,800. डिफरन्स आला 21,900. ह्याला नाव द्यायचं आहे टू बँक अकाउंट. बॅलन्सिंग फिगर. $21,900. आता हे कुठं जाणार आहे तर बँक अकाउंटच्या क्रेडिटला. इथं इकडं डेबिटला, इथं क्रेडिटला. इथं म्हणायचं आहे बाय इक्विटी शेअर होल्डर. $21,900. हा दोन्ही बाजूनी क्लोज होतो 6,70,000. इथं काही डिफरन्स नाही येते, कधीच येत नाही इथं डिफरन्स. आता आपला बँक अकाउंट दोन्ही बाजूनी इक्वली क्लोज व्हायला पाहिजे. इथं डिफरन्स येता कामा नये. करून बघूया किती येते. 64,100 आहे इकडची टोटल 64,100. इकडची करून बघूया 12,000 प्लस 22,000 प्लस 4,000 प्लस 4,200 प्लस 21,900 बरोबर आली 64,100. आता आपले अकाउंट सगळे क्लोज करून झालेले आहेत. आपल्याला जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. पहिली जर्नल एंट्री आहे PCची, की ह्या PCची बिझनेस परचेज इन द बुक्स ऑफ नोकिया लिमिटेड. ही कुठली कंपनी आहे? परचेजिंग कंपनी आहे. कितीला बिझनेस परचेज केला? 6,70,000 टू लिक्विडेटर्स मावी लिमिटेड. 6,70,000. आपल्याला नरेशन लिहायचे आहे बिईंग. तुम्ही इथं नरेशन लिहू शकता. काय केलेलं आहे तर बिझनेस परचेज केलेला आहे. द अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन पेएबल टू
पेएबल टू मावी लिमिटेड. दुसरी एंट्री आहे बघा. आता ह्या ॲसेटची एंट्री करायची आहे. लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट तुमची इथलीच येणार आहे 2,31,000. प्लांट अँड मशिनरी 1,76,000. त्याच्यानंतर आहे व्हेइकल्स 90,000. स्टॉक 64,000. आपण इथून एंट्र्या करतो हे लक्षात ठेवा. डेटर्स, आता डेटर्स मातिक व्यवस्थित बघा. डेटर्स आपण 60,000 घेऊया, कारण RDD आपण क्रेडिटला दाखवणार आहे म्हणून हे लक्षात ठेवा. 60,000. गुडविल अकाउंट डेबिट 52,000. टू RDD हा 3,000 क्रेडिट आहे. टू PCची एंट्री येणार आहे. परचेज कन्सिडरेशन किंवा बिझनेस परचेज 6,70,000. तर आपल्याला बघायची आहे एंट्री. आणि काय केलेलं आहे बघा त्यांनी, जे ह्याच्यामध्ये अजून कोणाला पे केलं आहे का PCच्या बदल्यात ते आपल्याला चेक करायचं आहे. PC इथं बघा काय लायबिलिटी आहे का नाही, तर इथल्या बिईंग चेक केलं तुम्ही अमाऊंट तर बरोबरच येणार आहे. दोघांची करूया पाहिजे तर. 2,31,000 प्लस 1,76,000 प्लस 90,000 प्लस 64,000 प्लस 60,000 प्लस 52,000 बघा 6,73,000. आणि ह्याची जर टोटल केली तर तेवढीच येणार आहे 6,70,000. सॉरी 6,70,000 प्लस 3,000 तेवढीच आली दोघांची 6,73,000. त्यामुळे परत करायची गरज नाही. तुम्ही इथं म्हणू शकता की त्यांनी काय केलेलं आहे, ॲसेट टेकन ओव्हर बाय ॲसेट्स टेकन ओव्हर बाय नोकिया लिमिटेड फॉर बिझनेस कन्सिडरेशन फॉर परचेज कन्सिडरेशन. परचेज कन्सिडरेशनच्या साठी त्यांनी काय केलेलं आहे, ॲसेट टेकन केलेले आहेत असं लिहिलं. आणि तिसरी जर्नल एंट्री आहे ह्याची. बघा आपण काय केलं, पहिली ह्याची जर्नल एंट्री केली, नंतर ह्याची जर्नल एंट्री केली, आता ह्याची एंट्री करणार आहोत. तर ह्याची एंट्री करताना काय करायचं आहे, नोकिया लिमिटेड नोकिया नाही मावी लिमिटेड आपल्याला इथं घ्यायचं आहे. लिक्विडेटर ऑफ मावी लिमिटेड डेबिट टू इक्विटी शेअर्स घेतलेले आहेत. आता इथं बघायचं आहे की प्रीमियम किती आहे, 40 रुपये आहे. शेअर्स किती आहेत थोडंसं काळजीपूर्वक बघा. आपण इथं लिहून घेऊ अगोदर. इक्विटी शेअर कॅपिटल टू इक्विटी शेअर प्रीमियम किंवा नुसते शेअर प्रीमियम म्हणतात, इक्विटी म्हणत नाहीत. शेअर प्रीमियम आणि काय आहे टू 706% प्रेफरन्स शेअर्स. सॉरी हां नाही लिहूया, दिले प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आणि हे 100 रुपये हे फ्रॅक्शनल आहे, त्याला आपण बँक म्हणतो. इथं तुम्ही
म्हणू शकता बँक, ऑप्शन टाकलेला आहे बँक. बँकेत आहेत 100 रुपये दिले, प्रेफरन्स शेअर्स दिले 70,000 रुपीजचे आणि लिक्विडेटरला किती दिले, टोटल दिलेले आहे 6,70,000. 6,70,000 टोटल आहे. आता इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे बघा. तर आपल्याकडं नंबर ऑफ शेअर्स आपण इथं लिहिलेले आहेत, इथं नाही लिहिले वाटतं, थांबा आपण वर्किंग केलेलं होतं कुठंतरी 4,000 कितीतरी आलेलं होतं, कुठे गेलं वर्किंग, एक मिनिट. हे होतं नंबर ऑफ शेअर्स आहेत 4,285. एक शेअर्स आहे 100 रुपीजचा. 4,285 एक शेअर्स आहे 100 रुपीजचा. एवढं कॅपिटल आहे, म्हणजे 4,28,500 हे कॅपिटल आहे. 4,28,500. आता प्रीमियम किती आहे, तर इथं 4,285 एवढे नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअर्स होता कितीचा, तर 100 रुपीजचा होता, पण त्यांनी विकला कितीला, 140 रुपयाला विकला, म्हणजे 40 रुपये जास्त घेतले. हे जे 40 रुपये आहे हा प्रीमियम आहे. मग किती शेअर्सवाल्यांकडून 4,285,000 शेअर होल्डरांकडून 40 रुपये जास्त घेतले, म्हणजे किती घेतले, तर 1,71,400 एवढे घेतले. याची जर टोटल केली तर एवढीच येणार आहे. त्यामुळे करत बसू नका. बी आता काय केलेलं आहे, हे डिस्चार्ज केलेले आहेत. आपण इथं म्हणणार आहोत डिस्चार्ज ऑफ परचेज कन्सिडरेशन. हे आपण जर्नल एंट्री केले. जर्नल एंट्री ह्या PCवरून करतात, म्हणून मी ह्याच्या बाजूलाच तुम्हाला दाखवायला सोपं हवं म्हणून मी इथं हे घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कोणतेही करू शकता. हे सगळंच आन्सरचाच भाग आहे. हे नाव फक्त वर्किंग नोट दिलं आहे, पण परचेस कन्सिडरेशन काढल्याशिवाय तुम्हाला जर्नल आणि लेजर करता येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.